वेलकम स्टुडंट. आपण पाहत आहोत स्टँडर्ड 7 सब्जेक्ट इंग्लिश. लेसन चालला आहे द रेड हेडेड लीग. कालपर्यंत पाहिलं की मिस्टर होम्स जे डिटेक्टिव्ह असतात ते रेड हेडच्या संघटनेला, गुन्हेगारी संघटनेला कसे पकडतात हे आपण पाहिलं. पण त्यांनी याचा अंदाज किंवा त्यांना कसं कळलं की ते चोर आहेत हे आपण आता बघूया. When I heard that the assistant worked for half the wages, I became suspense. Using Mr. Wilson's description of his assistant, I made inquiries. I found that it was the criminal Clay. Why? He working in Mr. Wilson's shop, and his habit of going into the cellar every now and then. I inferred that he must be digging in a tunnel to some other building. When we visit the shop, I beat upon the pavement with my stick to find out whether the cellar stitched out in front or behind. It was not in front. I saw the bank on the other side of the house, and guess what the criminal had in mind. When Clay answered the bell, the knee of his drawers were wrinked and stained. It confirmed my suspense that he was digging. You know the rest of the story. You recognize it out beautiful. I climbed in administration. म्हणजे बघा कसा अंदाज लावला, पण त्यांचा हेतू काय होता हे तुमच्या कसं लक्षात आलं असं विल्सन यांनी होम्स यांना विचारलं. काय सांगतात बघा मिस्टर होम्स. जेव्हा मी ऐकले होते की तो मदतनीस अर्ध्या पगारात काम करीत होता तेव्हाच मला संशय आला आणि मिस्टर विल्सननी दिलेल्या त्याच्या मदतनीसच्या वर्णनानुसार मी माहिती मिळवली. तेव्हा मला शोध लागला की तो क्ले नावाचा गुन्हेगार होता. मग तो मिस्टर विल्सनच्या दुकानात काम का करीत होता आणि त्याची ती वारंवार तळघरात जाण्याची सवय. त्यामुळे त्यांनी अनुमान काढले की तो नक्कीच कुठल्या तरी इमारतीपर्यंत एखादा बोगदा खणत असावा. आम्ही दुकानाला भेट दिली तेव्हा तळघर पुढील भागापर्यंत आहे की मागच्या बाजूला आहे हे शोधण्यासाठी मी माझ्या काठीने पदपंथावर आपटून पाहिले. ते पुढच्या भागात नव्हते. तसेच ते घराच्या दुसऱ्या बाजूला बँक आहे हे मी पाहिले होते आणि त्यावरून गुन्हेगाराच्या मनात नक्की काय शिजत आहे त्याचा मी अंदाज लावला. म्हणजे होम्स यांनी अंदाज लावला की हे टनल आहे, हे जे आहे ते कुठपर्यंत आहे, दुकानं पुढंपर्यंत आहे का मागपर्यंत. तर ते पुढेपर्यंत नव्हतं. तो मिस्टर विल्सन यांच्या काम करीत होता. तो रोज जाऊन थोडं तळघरात जाऊन तो खणत होता. हे मिस्टर विल्सन होम्सला बरोबर अंदाज आला. हे पाहिले त्यांनी होते की त्यावरून गुन्हेगाराच्या मनात नक्की काय शिजत आहे याचा त्यांनी अंदाज लावला. क्ले जेव्हा दरवाजा उघडला तेव्हा त्याच्या विजारीच्या गुडघ्याखाली भाग चुरगळलेला होता आणि तो डागाळलेला होता. मग होम्स यांना अजून शंका आली की खरंच हा खोदकाम करीत होता आणि त्यानंतरची सर्व घडामोडी आपण या अगोदर लेसनमध्ये पाहिली आहे. फारच सुंदर पद्धतीने होम्स यांनी सर्व शोधून काढले होते. सर्वांनी त्यांचे खूप कौतुक केले आणि याचे क्वेश्चन आन्सर पाठवणार आहे ते तुम्ही लिहायचे आहेत आणि पाठसुद्धा करायचे. थँक्यू.